मुंबईत शॉपिंग करतो इथे पण शॉपिंग करतात. हात कपडे वगैरे काढून वॉटर क्रॉसिंग करणार आहे. मॅगी खायला ये म्हणलं माय बाबा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. खूप दिवसानंतर तुमच्या भेटीसाठी येतो एक नवीन ब्लॉग घेऊन. थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल हा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर ही आमची टोटली अनप्लान ट्रिप होती आणि ऐनवेळी आम्ही नेहमीप्रमाणे स्पॉट चेंज केला आहे आणि चाललो आहोत आम्ही आशिया खंडातील सेकंड लार्जेस्ट व्हॅलीमध्ये, ते म्हणजे सांदन व्हॅली. सो कनेक्टेड रहा, जितकी माहिती तुम्हाला दाखवता येईल तेवढी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. सांदनदरी इकडं सरळ आहे. किती वेळ लागेल? बराच वेळ लागेल. भेटेल. तर सुप्रभात मंडळी, पुन्हा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. समोर सूर्योदय झालेला आहे, सनराईज मस्तपैकी. आणि इथे आम्ही एक छोटासा ब्रेक घेतला होता आणि रेस्ट केला आहे. आता पुन्हा एनर्जी आलेली आहे थोडीशी. समोर आता थोडासा ब्रेकफास्ट करून आम्ही इथून निघू. 10-1 किलोमीटर बाकी आहे अजून. समोर बघू शकता आपली बाईक. आणि आम्ही इथून आलो आहे. या साईडला 10 किलोमीटर अजून एक पुढे जायचं आहे. मंडई इथे फॉरेस्टची चेकपोस्ट आहे, तिथे पोचलो आहे आम्ही. ते पावती बनवावी लागते एंट्रीची. एंट्री पास प्रत्येकी 30 रुपये एंट्री पास आहे इथे. किती? 85. तर मंडई ब्रेकफास्टसाठी थांबलो होतो आम्ही इथे. मागे खूप चांगला नजारा दिसतोय, भंडारदरा लेक आणि आजूबाजूला संपूर्ण डोंगर रांगा. आणि त्या शेजारी आम्ही थांबलो इथे ब्रेकफास्टसाठी. एक छोटंसं हॉटेल आहे आणि ब्रेकफास्टसोबतच एक छोटा आंबा आणला होता आम्ही, तो पण कापून खातोय. तर मंडई फायनली आम्ही साम्रत विलेजमधून ट्रेक्सला स्टार्ट केलेला आहे. इथून सांदनवलीचा ट्रेक तुम्ही समोर बघू शकता. खूप सुंदर असं दृश्य आहे, नजारा आहे. समोर तो दिसतोय जो एक सुळका आहे, तो रतनगड आहे. आणि आय गेस त्या मधल्या गॅपमध्ये जे दिसते ती एक व्हॅली आहे, तीच असेल सांदन व्हॅली. सो आता ट्रेक चालू करूया. थोडा उशीरच झाला आम्हाला. कनेक्टेड राहा, पुढे जितकं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करू आम्ही. जाऊन कितीला आहे? 10 रुपयाला.
करवंद मित्रांनो तिकडे मुंबईत शॉपिंग करता इथे पण शॉपिंग करतात, हात भरून शॉपिंग. तर मंडळी ट्रेकला सुरुवात केली आम्ही आणि आमच्या या प्रवासाला रात्री सुरुवात झाली होती आणि नकळत माझ्याकडून एक गोष्ट राहून गेली ती म्हणजे माझ्यासोबत असलेल्या मित्राचं इंट्रोडक्शन देणं. तर हा आहे स्वप्नील चव्हाण, आमचा लहानपणीपासूनचा मित्र. जेव्हा पण सह्याद्रीमध्ये अचानक भयानक येण्याचा प्लॅन होतो त्या सगळ्या प्लॅनमध्ये स्वप्नील हा नेहमी असतो. तर आता आम्ही आलो आहे, बघूया किती मजा करता येते या अचानक भयानक प्लॅनमध्ये. संपूर्ण रॉक पॅच आहेत तिथे. चांगले ग्रिपचे शूज घालणे खूप इम्पॉर्टंट आहे इथे, कारण थोडासा पाऊस पण झाला आहे तर सगळे दगड थोडे स्लिपरी झालेत. आणि ही व्हॅलीची सुरुवात व्हॅलीची. तर ही आहे चंदन व्हॅली आणि इथे रॅपलिंग इव्हेंट चालू आहेत. तर मंडई आता इथे वॉटर क्रॉसिंग आहे आणि आम्ही कपडे वगैरे काढून वॉटर क्रॉसिंग करणार आहे. इथे कपडे पाठवलेत आम्ही आमचे. वॉटर क्रॉसिंग आम्ही स्टार्ट करत आहे. पाणी कातळामधलं पाणी पूर्ण थंड आहे. थंडी वाजली रे. थंड पाण्यातून आहे. थंड फुल भाई गार मंडई खड्डा आहे. बाबा तर अशा प्रकारे आमची वॉटर क्रॉसिंग झालेली आहे सक्सेसफुल. आणि अशाप्रमाणे आम्ही आमचे 20-20 रुपये वाचवलेत. वॉटर क्रॉसिंग झाली आहे. थोडी रिफ्रेशमेंट. यस. कसं वाटतं थंड पाण्यातून एवढं? थंड पाण्यातून थंड वाटते. टेम्परेचर लो झालं आहे. सो व्हॅलीच्या अर्ध्यावरती आलो आहे तरी पण व्हॅली काय संपायचं नाव घेत नाही. टोटल आय गेस ऐकून 3 किलोमीटर आहे एवढं ऐकलं मी. 3 किलोमीटर खूप लांब आहे. समोर तुम्ही बघताय तिथून माणसं येत आहेत. नजर जाईल तिथपर्यंत व्हॅलीच व्हॅली आहे. एंड दिसत नाही आपल्याला अजून. बघूया किती एक्सप्लोर करता येतं. तर मंडळी ह्या व्हॅलीला आशिया खंडातली सेकंड लार्जेस्ट व्हॅली का म्हणतात ते आता समजलं आम्हाला. खूप मोठी व्हॅली आहे. समोर एंड दिसतोय तोपर्यंत व्हॅलीच व्हॅली आहे पूर्ण. आणि या व्हॅलीमध्ये आत्ता इथे आम्हाला फक्त सूर्यप्रकाश दिसला नाही तर पूर्ण व्हॅलीमध्ये कुठेच सूर्यप्रकाश दिसला नाही आम्हाला. फायनल पॉईंटवरती आलो आम्ही.
तर मंडई व्हॅलीच्या आम्ही टोकावरती आलो आहे आणि आता इथे थोडासा ब्रेक घेतला आहे आणि जेवण बनवत होते मॅगी आणि बघा दूध गरम करून कॉफी बनवायचा प्लॅन आहे. मॅगी आणि कॉफी आमचा लंच ब्रेक. आणि आमचा कुक आचारी स्वप्नील चव्हाण आणि मास्टर शेफ मी. तर मित्रांनो मॅगी आमची बनवून तयार आहे. नाव रेडी टू 2 मिनटात नाही झाली, 10 मिनटं लागली तिला. मॅगी खायला ये म्हणलं माय. सो गाईज ही आमची कॉफी बनवून रेडी आहे. या कॉफी Cheers. प्यायला. चेस. तर मंडई सांदनवलीच्या आम्ही शेवटच्या टोकावरती उभे आहोत आणि हा एक मोठा कातळ आहे वरती. त्या कातळाच्या आम्ही एकदम खाली उभे आहोत आणि पूर्ण कातळाने भरलेली आहे ही व्हॅली. समोरचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. एकदम सॉलिड असा समोरचा व्ह्यू आहे आणि ही इकडची व्हॅली. संपूर्ण व्हॅलीच बघण्यासारखी आहे. सांदनवाली आहे ना, याला 2 दिवस लागतात. सांदनवली बघायला पूर्ण. हा म्हणजे तिला आता तुम्ही सकाळी जर 6 वाजता आले ना हा. तर खाली जाता जाता तुम्हाला संध्याकाळचे 6 वाजतात पूर्ण खाली उतरायला? तुमच्या चालण्यावरती आहे. हां 5 वाजता 5:30 अच्छा. 6 6:30 7. सांदनवेली खालपर्यंत आहे पूर्ण. हो 3.5 किलोमीटर पूर्ण आहे ते. अच्छा ते पूर्ण खालपर्यंत हो. म्हणतात आहे म्हणजे मग वर- इथून गेले ना का खाली जर तुम्ही राहिले ना हा. म्हणजे इकडून लोकल गाडी घेऊन जावं लागतं. हा. टेंट लावायचे. अच्छा तिथे टेंट लावले ना का मग रात्रभर तिथंच राहायचं. रात्रचे जेवण वगैरे टेंट. आणि सकाळी पायवाट मुंबईवाले जर असले ना तर डेने गावाला जातात हा आणि पुणे नाशिक वाले असले ना हा. तर मग परळी घाटाने वरते येतात. अच्छा जिल्हा लागला हा बरोबर. निमी व्हॅली ठाण्यामध्ये आहे, निमी नगर मध्ये आहे अच्छा असं आहे का? बाउंड्री. आणि हे नाशिक मध्ये आहे. अच्छा AMK आहे ना ते ते नाशिक नाशिक मध्ये मध्ये. बॅग वगैरे बांधून झाली आमची. आता निघायची तयारी. जाता जाता एक प्लॅनमध्ये आम्ही ट्विस्ट केला आहे. वाटेत लागणाऱ्या रतनवाडीमध्ये एक अमृतेश्वरचं मंदिर आहे. ते मंदिर आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. जाता आता इथून जवळच आहे तर म्हटलं जाता आता दर्शन घेऊन जाऊया महादेवाचे. तर भेटूया डायरेक्ट अमृतेश्वराच्या मंदिरात. तर मंडळी आता आम्ही रतनवाडीतल्या अमृतेश्वराच्या मंदिराच्या इथे जवळ पोचलो आहे. तर बघूया मंदिरात दर्शन घेऊन लगेच निघू. तर मंडळी मंदिराच्या इथे पोचलो आहे आम्ही बाहेर. हे देखील मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. बघूया दर्शन घेऊया आता आत जाऊन. फुलं घेतलेली आहेत देवाला वाहायला. बंद आहे. हेल्मेट ठेवतो ते. जा पुढे जा.
मंडई ही आहे पांडवकालीन पुष्करणी. आणि या झाडांच्या पलीकडे आहे रतनगड. त्याच्या या बाजूला आहे अमृतेश्वराचं प्रवेशद्वार आणि ही संपूर्ण रतनवाडी. तर आता आम्ही अमृतेश्वराच्या मंदिराचं दर्शन घेऊन तुमच्या सगळ्यांचा निरोप घेत आहोत. तर निघूया, चला.